students, in last lecture we discussed about the oscillatory motion and what is the definition of oscillatory motion. In last lecture we seen that there are different types of oscillatory motion. First is depending upon the path of the particle or object, and second is the depending upon the amplitude or energy. The first thing is that the first type of oscillatory motion is that linear simple harmonic motion. That means we see that when the path of the object is a straight line in to and fro motion, such a type of motion is called as the linear simple harmonic motion. And if the path of the object is a curve in to and fro motion, then such a type of motion is called as the angular simple harmonic motion. In today's lecture, we discuss about the linear simple harmonic motion. What is linear simple harmonic motion? What is the dynamics of the linear simple harmonic motion? For that purpose, let us consider one example. The figure is drawn. Let us discuss about the diagram. What is given in the diagram and what we discuss about the linear simple harmonic motion. Let us see the first diagram, the explanation of the diagram. या डायग्राम मध्ये आपल्याला लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन त्याची डेफिनेशन एक्झॅक्टली काय आहे आणि त्याच्या मागचं डायनामिक्स काय आहे ते आपण बघणार आहोत. लेट अस सी द डायग्राम. देयर आर थ्री डायग्राम्स, थ्री cases, different cases. Let us consider a block, the wooden block. Let us consider a block, wooden block having mass small m. Let us consider a block of mass m. We made up of a wooden block. The block is attached to a spring. The block is attached to one end of the spring, and the another end of the spring is connected to the rigid wall. या स्प्रिंगचा दुसरा जो एंड आहे तो एका रिजिड वॉलला कनेक्ट केलेला आहे असं आपण कन्सिडर करूया. अँड द वन एंड ऑफ द स्प्रिंग इज अटॅच्ड टू द वुडन ब्लॉक ऑफ मास m. नाउ दिस ऑल सिस्टम इज ऑन द फ्रिक्शनलेस सरफेस. ही जी सिस्टम आहे स्प्रिंग आणि ब्लॉकची ती एका फ्रिक्शनलेस सरफेस वरती आहे. दॅट इज अ स्मूथ सरफेस, जेणेकरून तो जो ब्लॉक आहे तो इझिली असा मूव करेल. त्याच्यामुळे त्या ठिकाणी फ्रिक्शनलेस सरफेस आपण कन्सिडर केलेला आहे. आता हा जो ब्लॉक आहे या ब्लॉकच्या आपण तीन कंडिशन्स कन्सिडर करणार आहोत. तुम्हाला लक्षात असेल. आता बघा, सपोज फर्स्ट कंडिशन मी अशी कन्सिडर करतो की स्प्रिंग आहे आणि त्याला फक्त ब्लॉक आपण जोडलेला आहे आणि त्याला तुमच्या लक्षात येईल जर मी या स्प्रिंगला या साइडला पुल केलं जसं की पहिल्या डायग्राम मध्ये दाखवलं मी. इन फर्स्ट केस द स्प्रिंग इज स्ट्रेच्ड. दिसतं तुम्हाला इकडे आपण त्या ब्लॉकला पुल केलेला आहे त्यामुळे ती जी स्प्रिंग आहे ती स्ट्रेच्ड कंडिशन मध्ये आहे. इन सेकंड कंडिशन द स्प्रिंग इज इन रिलॅक्स्ड पोझिशन and in third condition the spring is in compressed position. That means in first case the block is pulled towards right side. In second case there is a no pull or push on the block of mass m, and in the third case the block is pushed towards the rigid wall. थर्ड केस मध्ये आपण बघतो की ब्लॉक जो आहे तो रिजिड वॉल केला पुश केलेला आहे, त्याला इकडे पुल केलेला आहे, इथं पुश केलेला आहे आणि इथं काहीच केलेलं नाही. अशा तीन कंडिशन आहेत. आता तुम्ही थोडंसं विचार केला, समजा मी हा ब्लॉक असा स्ट्रेच केला आणि सोडला तर तुमच्या लक्षात येईल बिकॉज द स्प्रिंग हॅज द इलास्टिक प्रॉपर्टी. त्याच्यामध्ये इलास्टिसिटी प्रॉपर्टी असल्यामुळे हा जो ब्लॉक आहे तो असा मूव्ह करेल. दॅट इज that block is move along a straight line in this way. This motion is called as the to and fro motion. आणि to and fro म्हटलं की ती ऑसिलेटरी झाली. आणि मग आपल्या लक्षात येते असा ब्लॉक जर फिरेल तर त्याचा जो पाथ असणार आहे तो स्ट्रेट लाईन असणार आहे. हेन्स such a motion is called as the linear simple harmonic motion. Because in this condition block moves along a straight line path in to and fro motion. Because
स्प्रिंग हॅज द इलास्टिक प्रॉपर्टी, कारण की त्या स्प्रिंगला इलास्टिक प्रॉपर्टी आहे आणि त्या स्प्रिंग मुळे हा जो ब्लॉक आहे तो तुम्हाला असं टू अँड फ्रो मध्ये फिरताना दिसेल. थोड्या वेळासाठी मी पुल केलं सोडलं, तुम्ही स्प्रिंग पाहिले नाही, तुम्ही फक्त ब्लॉक जर बघितला, इमॅजिन करा फक्त ब्लॉक जर बघितला तर तो ब्लॉक तुम्हाला असा मोशन करताना दिसेल. याला आपण टू अँड फ्रो मोशन असं म्हणतो. आता हे कशामुळे झालं? बिकॉज स्प्रिंग हॅज द इलास्टिक प्रॉपर्टी. नाउ such a motion is called as the linear simple harmonic motion, कारण की त्याचा पाथ स्ट्रेट लाईन आहे. हे या डायग्राम वरून क्लिअर झालं. बट आपल्याला याच्या मागचं डायनामिक्स समजून घ्यायचं. डायनामिक्स मीन्स व्हॉट? फोर्स कसा असेल त्या ब्लॉक वरती ते आपण थोडंसं समजून घेऊया. नाउ सी, when block is stretched towards the right and released, आपण जर तो ब्लॉक राईट साइडला स्ट्रेच केला आणि त्याला रिलीज केलं तर स्प्रिंग एक्झर्ट अ फोर्स ऑन दॅट ब्लॉक. ती स्प्रिंग काय करते? त्या ब्लॉक वरती फोर्स एक्झर्ट करते. बिकॉज स्प्रिंग हॅज द इलास्टिक प्रॉपर्टी अँड इट रिगेन्स इट्स डायमेन्शन्स. ती स्वतःचे डायमेन्शन्स रिगेन करण्याचा प्रयत्न करते. देअरफॉर दॅट स्प्रिंग एक्झर्ट अ फोर्स ऑन दॅट ब्लॉक. दॅट फोर्स इज कॉल्ड एज द रिस्टोरिंग फोर्स. दॅट फोर्स इज कॉल्ड एज द रिस्टोरिंग फोर्स. म्हणजे ज्या वेळेस आपण त्या ब्लॉकला स्ट्रेच करतो आणि सोडून देतो त्यावेळेस ती स्प्रिंग त्या ब्लॉक वरती एक फोर्स एक्झर्ट करते आणि तो जो फोर्स असतो त्या फोर्सला आपण रिस्टोरिंग फोर्स असं म्हटलं जातं. नाउ सी, द ब्लॉक इज स्ट्रेच्ड टुवर्ड्स द राइट साइड. ब्लॉकला आपण पहिल्या कंडिशन मध्ये राइट साइडला स्ट्रेच केलं. देन स्प्रिंग एक्झर्ट अ फोर्स ऑन दॅट ब्लॉक टुवर्ड्स द लेफ्ट साइड. म्हणजे ती स्प्रिंग काय करते? त्या ब्लॉकला लेफ्ट साइडने रिस्टोरिंग फोर्स एक्झर्ट करते आणि ती स्प्रिंग त्या ब्लॉकला या इक्विलिब्रियम पोझिशन कडे नेण्याचा प्रयत्न करते. दॅट मीन्स इन दिस कंडिशन यू सी दॅट द डिस्प्लेसमेंट ऑफ ब्लॉक इज टुवर्ड्स द राइट साइड बट रिस्टोरिंग फोर्स इज ऍक्टिंग ऑन दॅट ब्लॉक टुवर्ड्स द लेफ्ट साइड. म्हणजे या ब्लॉक वरती फोर्स एक्झर्ट होतो राइट साइडला तर स्प्रिंग त्याच्यावरती रिस्टोरिंग फोर्स एक्झर्ट करते लेफ्ट साइडला. दॅट मीन्स तुमच्या लक्षात येईल डिस्प्लेसमेंट अँड फोर्स आर इन द अपोजिट डायरेक्शन. नाउ कम टू द सेकंड केस. सेकंड केस मध्ये काय होतं बा? सेकंड केस मध्ये देयर इज अ नो फोर्स ऍक्टिंग ऑन द ब्लॉक. आपण त्या ब्लॉकला पुल पण केलं नाही, पुश पण केलं नाही, स्ट्रेच पण केलं नाही, कंप्रेस पण केलं नाही. ती स्प्रिंग आपल्या आहे त्या ब्लॉक जो आहे तो रिलॅक्स पोझिशन मध्ये आहे. When block is at relaxed position, there is a no force exert on that block and block is at a rest position. तो जो ब्लॉक आहे तो रेस्ट पोझिशनला असतो. This condition is also called as the equilibrium condition. तो एका रेस्ट पोझिशनला आहे. Now come to the next, third. In third case, let us push the block towards the left. आपण त्या ब्लॉकला काय केलं? पुश केलं. असं आपण त्याला पुश केल्यानंतर तो ती स्प्रिंग जी आहे ती कंप्रेस होईल. ती स्प्रिंग कंप्रेस होईल and after displacement x suppose we release the block. आपण त्या स्प्रिंगला त्या ब्लॉकला पुश केल्यानंतर if we release the block then spring again exert the force on that block. That force is called as the restoring force because spring has the elastic property and it tries to regain its original dimension. Hence the spring exert restoring force on that block towards the right side. या ठिकाणी स्प्रिंग काय करते तर त्या ब्लॉकला पुन्हा राइट साइडला पुश करते बिकॉज स्प्रिंग ट्रायज टू रिगेन इट्स डायमेन्शन्स. स्प्रिंग मध्ये इलास्टिक प्रॉपर्टी असल्यामुळे ती त्याचे डायमेन्शन स्वतःचे आणण्यासाठी ती ब्लॉकला पुश करते अँड ब्लॉक अगेन ट्राय टू कम्स टू इट्स इक्विलिब्रियम पोझिशन. आणि इथं सुद्धा तुमच्या लक्षात येईल आपण स्प्रिंगला कंप्रेस केलं होतं लेफ्ट साइडला अँड स्प्रिंग एक्झर्ट अ फोर्स ऑन द राइट साइड. देन फ्रॉम दिस टू कंडिशन्स वी कन्क्लूड दॅट या दोन कंडिशन वरून आपल्याला हे कन्क्लूजन मिळालं की स्प्रिंग काय करते? स्प्रिंग exert restoring force on block and this force
आता तुम्ही जर ते लक्षात घेतलं, तुम्ही जेवढं जास्त स्ट्रेच कराल तेवढी स्प्रिंग त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट करणार आहे. दॅट मीन्स मॅक्सिमम स्ट्रेच, मॅक्सिमम रिस्टोरिंग फोर्स. हेन्स वी कन्क्लूड दॅट स्प्रिंग एक्झर्ट रिस्टोरिंग फोर्स ऑन अ ब्लॉक ऑफ मास m is directly proportional to the displacement. तुम्ही त्याला जेवढं जास्त दूर न्याल तेवढा जास्त स्प्रिंग त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट करेल. हेन्स रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. असं आपल्याला कन्क्लुजन निघतं या डायग्राम वरून. इथे तुम्ही पहा, एक एवढी डिस्प्लेसमेंट इकडे गेली तर फोर्स या दिशेने आहे, आणि मी जर हा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी काढला तर F इक्वल टू I get minus kx. This negative sign shows that force is directly proportional to displacement. This negative sign shows that the direction of force and displacement is in the opposite direction, and we conclude that force is directly proportional to the displacement. Always remember that negative sign always shows the direction. Hence negative sign shows that direction of F and X is opposite. Direction of F and X is opposite. Negative sign shows that the restoring force and displacement are in the opposite direction, but the magnitude of both is directly proportional. याचा अर्थ फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोघेही डायरेक्टली प्रोपोर्शनल असतील, बट त्यांची डायरेक्शन जी असणार आहे ती अपोजिट असणार आहे. दिसतंय तुम्हाला, मी सुरुवातीला सांगितलं, इन स्ट्रेच्ड कंडिशन ब्लॉक इज स्ट्रेच्ड टुवर्ड्स द राइट साइड, द रिस्टोरिंग फोर्स एक्झर्ट ऑन द ब्लॉक बाय द स्प्रिंग टुवर्ड्स द लेफ्ट साइड. इन थर्ड कंडिशन block is compressed towards the left side and the restoring force acting on that block by the spring towards the right side. That means spring exerts a restoring force in opposite to the displacement. Hence, we conclude that the restoring force is directly proportional to displacement, and from that equation F equal to minus K. Then what is the K? What is the K? K is called as the force constant, and this force constant depends upon the material of the spring. That is the property of that spring. The property of the spring is the elastic property, but the spring is made up of a different material like iron, copper, whatever it may be. Material changes, force constant changes. That means this force constant depends on the material of that spring, and the force constant K you can write as, only for magnitude, K equal to F upon X. So force constant is nothing but the force per unit displacement. K is a force per unit displacement. Force per unit displacement. Hence the SI unit of K, SI unit of K is Newton per meter. SI unit of K is Newton per meter. Newton is a unit of force and meter is a unit of displacement. So from this equation we can define the force constant. Force constant is the force per unit of displacement. From here X is multiplied, it is divided towards F. Therefore K equal to F upon X. आणि मग आपल्याला या ठिकाणी K साठीचा फॉर्म्युला मिळतो. K ला म्हटलं जातं फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. नाउ फ्रॉम दिस ऑल वी डिफाइन linear simple harmonic motion. How to define the linear simple harmonic motion? You see that in this diagram the force acting on the block is towards the, here towards the left and here towards the right. That means block always try to go to its equilibrium position. म्हणजे आपण याच्यामध्ये म्हणतो की स्प्रिंग त्या ब्लॉकला नेहमी कुठे आणण्याचा प्रयत्न करते, इक्विलिब्रियम कडे आणण्याचा प्रयत्न करते. इथं बघा, म्हणजे फोर्स ह्या दिशेने लागलाय म्हणजे इक्विलिब्रियम पोझिशन कडे लागलाय.
फोर्स सुद्धा या दिशेने लागला इकडे, म्हणजे हा इथं सुद्धा कुठल्या इक्विलिब्रियम पोझिशन कडे चाललाय. मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं व्हेन ऑब्जेक्ट इज इन टू अँड फ्रो मोशन these 2 points are called as the extreme points and 2 points are called as the extreme points and midpoint is called as the mean position. Here mean means equilibrium position. याचा अर्थ हा जो ब्लॉक आहे हा ब्लॉक कुठल्या पोझिशन कडे जाण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे त्याचा अर्थ फोर्स कुठल्या दिशेने काम करतोय तर टुवर्ड्स द मीन पोझिशन. तो मीन पोझिशन कडे जाण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे याच्यावरून आपण काय करू शकतो, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन डिफाइन करू शकतो. इट्स व्हेरी इझी. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज अ पिरियोडिक मोशन इन व्हिच द फोर्स acting on a body is directed towards the mean position. That means how to define the linear simple harmonic motion is periodic motion in which force on body is directed towards mean position, and magnitude is directly proportional to displacement. So this is the definition of linear simple harmonic motion. पहा दिसतंय तुम्हाला यामध्ये फोर्स कुठे डायरेक्ट होतोय टुवर्ड्स द मीन पोझिशन आणि कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सो इन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन it is a periodic motion in which force on the body is directed towards the mean position and magnitude of the force is directly proportional to the displacement. Such a motion is called as the linear simple harmonic motion. थोडक्यात काय लक्षात ठेवायचं आपल्याला, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये असणारा जो ऑब्जेक्ट असतो तो एकतर पिरियोडिक मोशन मध्ये असतो, टू अँड फ्रो मोशन मध्ये असतो आणि त्याच्यावर एक्झर्ट होणारा जो फोर्स आहे तो फोर्स नेहमी मीन पोझिशन कडे डायरेक्टेड असतो आणि त्याचा मॅग्निट्यूड जो असतो तो मॅग्निट्यूड डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. हे दोन फॅक्ट तुम्हाला त्यामध्ये लक्षात ठेवायचे आहेत. नाउ आता फक्त फोर्सच डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे का तर ते आपण थोडंसं डिटेल्स मध्ये बघूया. नाउ यू नो दॅट अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ, आता इथं जर तुम्ही विचार केला एकतर हा टू अँड फ्रो मोशन मध्ये पण आहे आणि एकतर तो लिनियर मोशन मध्ये पण आहे, त्याच्यामुळे आपण न्यूटनच्या नियमाचा उपयोग करू शकतो. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन, हे आपल्याला इक्वेशन माहिती आहे. आणि तुम्ही जर इथे बघितलं तर मला एक्सेलरेशन बरोबर काय मिळेल, एक्सेलरेशन इज इक्वल टू f अपॉन m या इक्वेशन वरून. बट या इक्वेशन वरून व्हॉट इज f मायनस kx, हेन्स a इक्वल टू मायनस kx अपॉन m, त्याच्यावरून a बरोबर मिळेल मायनस k अपॉन m इनटू x फॉर सम स्प्रिंग. आपण कन्सिडर करूया k and m are constant, then you show that a is directly proportional to x. That means in linear simple harmonic motion not only the force is directly proportional to displacement, even acceleration also directly proportional to the displacement. म्हणजे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये फक्त फोर्सच डायरेक्टली प्रोपोर्शनल असत नाही डिस्प्लेसमेंटला, तर ऍक्सेलरेशन सुद्धा डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. म्हणजे दोन फॅक्ट आणखी तुमच्या लक्षात आले. परत एकदा सांगतो, अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन, हे मिळतं आपल्याला. त्याच्यावरून a बरोबर काय मिळेल f अपॉन m. बट व्हॉट इज f, त्याच्यावरती रिस्टोरिंग फोर्स काम करतोय मायनस k इनटू x. हेन्स इन्स्टेड ऑफ f I can write minus k into x. Now for some spring or mass of a block m, k and m are kept constant. Then from this equation we conclude that acceleration is also directly proportional to displacement. So when object is in linear simple harmonic motion,
the acceleration of the object is also directly proportional to the displacement. तर त्याचं acceleration सुद्धा displacement ला directly proportional असेल आणि direction सुद्धा दोघांची opposite असेल. Now म्हणजे आपल्याला इथे तीन फॅक्टर लक्षात आले, एक तर फोर्स, दुसरा acceleration आणि तिसरं displacement. आता याच्यामध्ये असं आहे की ज्या वेळेस एखादा ऑब्जेक्ट हा लिनियर एसएचएम मध्ये असतो, डेफिनेशन तुमच्या लक्षात आली असेल, linear simple harmonic motion is the periodic motion in which the force on the body is directed towards the mean position and its magnitude is directly proportional to the displacement. This is the definition of linear simple harmonic motion. When object is in linear simple harmonic motion, आता इथून पुढे आपल्याला पॉइंट्स लक्षात ठेवले पाहिजे. एक्स्ट्रीम पोझिशन्स आणि मधली पोझिशन असते मीन पोझिशन, ज्याला आपण इथे इक्विलिब्रियम पोझिशन देखील म्हटलंय. तर तुमच्या लक्षात येईल व्हेन ऑब्जेक्ट इज, समजा ऑब्जेक्ट जो आहे इनिशियल सुरुवातीला सपोज इट इज ॲट एक्स्ट्रीम पोझिशन अँड इट मूव्हिंग टुवर्ड्स द मीन पोझिशन, तो मीन पोझिशन कडे जायला लागला, असा आपण कन्सिडर करूया. व्हेन ऑब्जेक्ट इज टुवर्ड्स द मीन पोझिशन, मूव्हिंग टुवर्ड्स द मीन पोझिशन, while moving its acceleration and force increases. त्याचा acceleration आणि force जे आहे ते increase होईल, कारण की त्याची velocity वाढत जाते mean पोझिशनला. इथं तो स्टॉप होत नाही, mean पोझिशन कडून त्याला परत कुठे जायचं असतं, एक्स्ट्रीम पोझिशनला. म्हणजे तुमच्या लक्षात येईल when object is moving towards mean position, its acceleration and force increases but displacement decreases. कारण त्याची मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट एक्स्ट्रीम पर्यंत असते, त्याची डिस्प्लेसमेंट कमी कमी होत जाते. मीन कडे जात असताना ऍक्सेलरेशन अँड एफ इन्क्रीजेस बट डिस्प्लेसमेंट डिक्रीजेस. When it reaches to the mean position, it not stopping, it will go on moving and the particle move towards the extreme position. When it reach at the second extreme position, its velocity becomes zero. That means it will stop for some seconds and it returns towards the mean position. That means its velocity is maximum at mean position. याचा अर्थ ज्यावेळेस तो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये असतो त्याची वेलोसिटी मॅक्सिमम असते मीन पोझिशनला. दॅट मीन्स ॲट मीन पोझिशन इट गेन्स द एनर्जी, तो मीन पोझिशनला एनर्जी गेन करतो. तर अशा पद्धतीने आपण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन जे आहे ती बघितली. हे जे आहे हे डिटेल्स मध्ये पुढे आपल्याला इक्वेशन्स मध्ये बघायचं आहे, कोण मॅक्सिमम असतं कोण मिनिमम असतं. बट इन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन व्हॉट यू हॅव टू मस्ट रिमेंबर, that is in linear simple harmonic motion force is always directed towards the mean position and magnitude is directly proportional to displacement. And another thing is that not only the force is directly proportional, acceleration is also directly proportional to the displacement and direction is opposite to the displacement. So this is the explanation of the linear simple harmonic motion. The notes of these topics will be given to you on the WhatsApp group. तुम्हाला त्याचे नोट्स तुम्हाला प्रोवाइड केल्या जातील WhatsApp ग्रुपला आणि डिटेल्स मध्ये याचं रिटन नोट्स सुद्धा तुम्हाला दिल्या जातील. तर या लेक्चर मध्ये आपण काय शिकलो, तर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, त्याची डेफिनेशन, त्याच्या असणाऱ्या कॉन्सेप्ट आणि त्याचा ह्या डायग्रामचं पण एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. याच्यामध्ये प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो बोर्डच्या पेपर मध्ये, डिफाइन लिनियर एसएचएम आणि काही कॉन्सेप्च्युअल प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातात. जसं की आपण आणखी एक क्वांटिटी सुद्धा शिकलो यामध्ये. मी सांगितलं कुठली, k = f/x. काय म्हटलं जातं याला, याला आपण म्हणतो फोर्स कॉन्स्टंट. व्हॉट इज द SI युनिट ऑफ फोर्स कॉन्स्टंट, न्यूटन पर मीटर. न्यूटन फॉर फोर्स and x for x displacement meter, hence it is the Newton per meter. It is the material or characteristic property of the spring, because spring is having the elastic property. If the material changes, force constant also changes. So this is the explanation of linear simple harmonic motion. In the next lecture we discuss about the differential equation of SHM. Let's stop here. Thank you.